नमस्कार मित्रांनो, या 7 महिलांनी कधीही नवरात्रीचा व्रत ठेवू नये. माता राणी अशा महिलांवर कधीही प्रसन्न होत नाहीत आणि घरात नेहमी दरिद्रतेचं वातावरण राहतं आणि याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत असतो. म्हणूनच जर तुम्ही चुकून सुद्धा नवरात्रीचा व्रत ठेवलं असेल तर तुमचं व्रत खंडित होईल आणि तुम्हाला घोर पाप लागेल. जाणून घ्या, कदाचित तुम्हीही या 7 महिलांपैकी एक आहात का? मित्रांनो, या वर्षीची नवरात्र पूर्ण 9 दिवसांपर्यंत साजरी केली जाईल. ना एकही दिवस कमी, ना एकही दिवस जास्त. पूर्ण 9 दिवसांपर्यंत साजरी केली जाईल. माता भगवतीची विशेष पूजा आराधना केली जाईल. नवरात्राचा महापर्व यावर्षी 2024 मध्ये 3 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरू होऊन ऑक्टोबर 12 शनिवारी संपेल. अशा वेळी नवरात्रीवर माता शेरावालीची कृपा मिळवण्यासाठी कलश स्थापना शुभ मुहूर्त 2 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजल्यापासून 3 ऑक्टोबर दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. हा वेळ अभिजित मुहूर्त म्हणून ओळखला जाईल. अभिजित मुहूर्तात कलश स्थापना करणे अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानले जाते. जोही भक्त नवरात्रात माता राणीची पूजा शुभ मुहूर्तात करतो, ती पूजा अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानली जाते. यामुळे सर्व देवी देवतांची कृपा प्राप्त होते आणि पूजापाठाचा फळ भक्तांना अनेक पटीने मिळतो. मित्रांनो, यावेळची नवरात्र अत्यंत शुभ आणि मंगलकारी मानली जात आहे. घरात सुख, समृद्धी, धन दौलत आणि शांती प्रदान करणारी, तसेच घरातून गरिबी आणि दरिद्रतेचा नाश करणारी आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, काही अशा महिलाही आहेत ज्यांनी हा व्रत ठेवू नये तरच चांगलं आहे. नाहीतर तुम्हाला माता राणीच्या रागाला सामोरं जावं लागू शकतं. मान्यतेनुसार आज आम्ही ज्या महिलांबद्दल बोलणार आहोत त्यांनी नवरात्रीचा व्रत ठेवू नये. चला तर जाणून घेऊया. मित्रांनो, नंबर 1. शास्त्रानुसार जर तुम्ही कोणत्याही व्रताला दिखाव्याच्या स्वरूपात करत असाल तर हे घोर पाप मानले जाते. असे करण्याने तुम्ही देवी देवतांचा मजाकच करत नाही, तर तुम्ही पापाचा भागीदारही बनता. माता भगवती अशा लोकांवर कधी प्रसन्न होत नाहीत, तर त्यांना बर्बाद करते. माता दुर्गा तेव्हा प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने त्यांना हाक मारता, पूजापाठ आणि शास्त्रांचे पालन करता. मित्रांनो, नंबर 2. घटस्फोटित महिला. शास्त्रानुसार जी महिला किंवा पुरुष घटस्फोटित आहेत किंवा अशा पती पत्नी ज्यांच्यामध्ये जर पटत नसेल तर त्या लोकांनी नवरात्रीच्या व्रत कधीही ठेवू नयेत. असे केल्याने माता दुर्गा कधी खुश होत नाही. तुमच्या माहितीकरिता सांगते, विवाह म्हणजे 2 हृदयांचे बंधन आहे, ज्यात आजीवन एकत्र राहणे आवश्यक आहे, ना की वेगळे होणे. माता राणी तुटलेल्या जोडप्याला स्वीकारत नाहीत. तुटलेल्या जोडप्याने व्रत ठेवणे, पूजापाठ करणे शुभ मानले जात नाही. तर माता राणी तेव्हा प्रसन्न होतात जेव्हा पती पत्नी बंधनात असतात. खास करून जर पती पत्नी एकत्र व्रत ठेवत असतील तर माता राणी सर्वाधिक प्रसन्न होतात आणि अत्यंत शुभ वरदान देतात. अशा वेळी माता भगवती खूप प्रसन्न होतात. म्हणून दोघांनी एकत्र पूजापाठ करणे आवश्यक आहे, ना की वेगळे. मित्रांनो, नंबर 3. चरित्रहीन महिलांनी कधीही नवरात्राचा व्रत ठेवू नये. आणि ही गोष्ट त्या चरित्रहीन पुरुषांवरही लागू होते जे ठिकठिकाणी तोंड मारत फिरत असतात. जेव्हा शरीराची पवित्रता संपते तेव्हा ते घाणच नाही तर ते पापीही बनते. म्हणून तुमची पूजा कधीही यशस्वी होऊ शकत नाही. हे व्रत तुम्ही कधीही ठेवू नका. मित्रांनो, नंबर 4. जर तुम्हाला सारखं शेवी देण्याची सवय असेल तर तुम्ही जितकी लवकर होईल तितक्या लवकर या सवयीला सोडून द्या. जर माता राणीला प्रसन्न करायचे असेल तर घरात भांडण झगडे सोडून द्या. कारण ज्या घरात भांडण झगडे असतात त्या घरात माता राणी कधीही येत नाहीत. आणि व्रतात पूजापाठ करायचा असेल तर जिभेने अधिकाधिक गोड बोलणे आवश्यक आहे. जास्त कडवट बोलणे माता सरस्वतीचा अपमान आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही पापाचे भागीदार बनता. मित्रांनो, नंबर 5. जर तुम्हाला कोणताही गंभीर आजार असेल तर तुम्ही हे व्रत ठेवू नका. उदाहरणार्थ, शुगरचा आजार, हृदयाचा आजार, हार्ट अटॅक, शरीरात कमजोरी असणे, चक्कर येणे,
BP वाढणे, शरीरात वेदना असणे. त्यामुळे तुम्ही हे व्रत कधीही ठेवू नका, नाहीतर व्रताचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. म्हणून सावधान राहा. नंबर 6, मासिक धर्मात चुकूनही व्रत ठेवू नये. कारण मासिक धर्मात पूजापाठ करणे वर्ज्य आहे, त्यामुळे पूजापाठ करणे योग्य नाही. नंबर 7, ज्या महिला त्यांच्या पतीचा अपमान करतात त्यांनी व्रत ठेवू नये तरच चांगलं आहे. कारण अशा महिलांची पूजा माता दुर्गा कधीच स्वीकारत नाहीत. मित्रांनो, नवरात्रीमध्ये ही छोटी गोष्ट घरात आणल्याने माता राणी आनंदाने तुमच्या घरात येते. ही गोष्ट घरात आणल्याने माता राणी निश्चितच प्रसन्न होते. ही गोष्ट नवरात्रात घरात आणणे खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. तर चला जाणून घेऊया. मित्रांनो, नंबर 1, 16 शृंगाराचे सामान नवरात्रात घरात आणणे खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. अशा वेळी हे सामान घरातल्या मंदिरात ठेवल्याने जन्मजन्मांतराची गरिबी मिटते आणि माता दुर्गाची कृपा सदैव घरावर राहते. संपूर्ण वर्षभर माता राणीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की नवरात्रांच्या दिवसामध्ये 16 शृंगाराचे सामान घराच्या मंदिरात असणे खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. किंवा तुम्ही ज्या ठिकाणी घरात मातेचे आसन नवरात्र व्रत करण्यासाठी स्थापित करीत आहात त्या ठिकाणी 16 शृंगाराचे सामान ठेवा. असे केल्याने माता दुर्गेची कृपा सदैव घरावर राहते. मित्रांनो, नंबर 2, सोनं, चांदी किंवा तांब्याचे सिक्के. शास्त्रानुसार सोनं, चांदी किंवा तांब्याने बनलेले सिक्के विशेषतः नवरात्राच्या 9 दिवसांत पूर्ण 9 दिवस घराच्या मंदिरात ठेवणे खूपच शुभ आणि मंगलकारी मानले जाते. नवरात्रांच्या दिवसांत सोनं, चांदी, तांबा घरात आणल्याने याचं फळ अनेक पटींमध्ये वाढतं. म्हणून सोनं, चांदी किंवा तांब्याचे सिक्के माता राणीजवळ नक्की ठेवा, त्यामुळे माता राणी खूप प्रसन्न होते. नंबर 3, शंख आणि गंगाजल. धर्मशास्त्रानुसार नवरात्रांच्या दिवसात शंख घरात नक्कीच आणा. असे मानले जाते की ज्या घराच्या मंदिरात शंख ठेवला जात नाही त्या ठिकाणी देवी देवता कधीही वास करत नाहीत. शंखाला सनातन धर्मात खूप मोठे महत्त्व आहे. नियमित शंख वाजवल्याने अनेक पटींनी सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. धनाची देवी माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. तसेच धर्मशास्त्रानुसार ज्या घराच्या मंदिरात गंगाजल नसते ते घर अपवित्र मानले जाते. गंगाजल मंदिरात अवश्य ठेवले पाहिजे. जर तुम्ही घरात गंगाजल आणण्यात असमर्थ असाल तर तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही पवित्र ठिकाणाहून कोणत्याही तीर्थस्थानाचे पाणी आणून घरात ठेवा. नंबर 4, मोरपंख. नवरात्रात माता सरस्वतीचा प्रिय मोरपंख घरात आणून घराच्या मंदिरात ठेवल्याने अनेक फायदे मिळतात. खास करून नवरात्रांच्या दिवसांत मंदिरात मोरपंख नक्की ठेवा. असे केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न होतात. मित्रांनो, आता चर्चा करूया की माता राणीला नवरात्रात कोणत्या गोष्टी अर्पित करू नये. मित्रांनो, चुकूनही माता राणीला या गोष्टी कधीही अर्पित करू नका, नाहीतर तुमचे संपूर्ण आयुष्य बर्बाद होईल. आयुष्यभर रडण्याशिवाय काहीही मिळणार नाही. नंबर 1, नारळ. हिंदू धर्मात नारळाला सुख, समृद्धी, धन, श्रद्धा आणि मान सन्मानाचे प्रतीक मानले जाते. नारळाला श्रीफलही म्हणतात. नारळाला प्रत्येक कार्यात विशेष महत्त्व आहे. जसे की आपण सर्वजण जाणतो, माता राणीच्या अनेक मंदिरात नारळाने बली दिला जातो आणि माता राणीच्या पूजनात नारळाचा वापर आपण सर्वजण करतो. खास करून कलशाची स्थापना नारळ ठेवूनच केली जाते. माता राणीच्या पूजनात आपण नारळाचा वापर करत असताना काही चुकता करत असतो. मित्रांनो, नारळ अनेक प्रकारचे असतात. एक हिरवा आणि दुसरा कोरडा. ज्याच्या आत पाणी असते, ज्या नारळाच्या आत पाणी असते, माता राणीच्या पूजनात सदैव पाण्याचा आणि जटा असलेला नारळच अर्पित करा. कलश स्थापनेसाठी साबूत नारळ असावा लागतो. नारळ चटका लागलेला किंवा तुटलेला नसावा, कारण साबूत नारळ पूर्णता आणि पवित्रतेचे प्रतीक असतो. साबूत नारळ सुख समृद्धीचे प्रतीक असतो. साबूत नारळाला श्रीफल म्हणजेच माता लक्ष्मीचा फल म्हणतात. नवरात्रात माता राणीच्या कलशाची स्थापना करताना जटा असलेला आणि पाण्याचा नारळच कलशावर स्थापित केला पाहिजे.
तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की नारळाला सदैव कलशाखाली झोपवून ठेवावे. घट स्थापना म्हणजेच कलश स्थापना करताना कधीही नारळ उभा ठेवला जात नाही. नारळाला सदैव झोपवूनच कलशाच्या वर ठेवले जाते. तसेच नारळ स्थापित करण्यापूर्वी तुम्ही नारळाला लाल कपड्यात गुंडाळून कलशाच्या वर स्थापित करा. शास्त्रानुसार कलशाच्या वर जेव्हा योग्य प्रकारे नारळ ठेवला जातो आणि योग्य प्रकारचा नारळ ठेवला जातो तेव्हा व्रत आणि पूजनाचा पूर्ण फल मिळतो. हेही लक्षात ठेवा की महिलांनी माता राणीला नारळ अर्पित करणे शक्य आहे, पण कधीही माता राणीच्या समोर नारळ चुकूनही फोडू नका. कारण नारळ बीज रूप असतो, म्हणजेच नारळात बीज असते आणि स्त्रिया बीज रूपातच शिशुला जन्म देतात. यामुळे कधीही महिलांनी नारळ फोडू नये. नंबर 2. लवंग. आपण सर्वजण माता राणीच्या पूजेमध्ये लवंगाचा वापर करतो, पण लवंगाचा वापर करताना एक मोठी चूक करतो. नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की माता राणीला सदैव लवंगासोबत तूपही अर्पित करणे आवश्यक आहे. लवंगासोबत तूप चढवल्याने माता राणी खूप प्रसन्न होतात. नंबर 3. तुलसीची पाने. नवरात्रात माता राणीला तुलसीची पाने अर्पण करू नये. माता दुर्गा यांच्या पूजनात तुलसी पत्राचा वापर करणे वर्ज्य मानले जाते. तुलसी पत्राशिवाय आणला देखील माता राणीला अर्पित करू नये आणि दुर्वा देखील माता राणीला अर्पित करू नये. नवरात्रात तुम्ही भगवान गणेशाला दुर्वा अर्पित करू शकता. तुम्ही भगवान विष्णूजीला तुलसी अर्पण करू शकता, पण माता राणीला चुकूनही तुलसी अर्पण करू नका. माता राणीला पांढरे फूल देखील अर्पित करू नका. माता राणीला सदैव लाल रंगाचे फूल अर्पित करणे आवश्यक आहे. लाल रंगाचे फूल माता राणीला अत्यंत प्रिय आहे. खास करून माता राणीला गुलाब आणि कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे. मित्रांनो, या 7 चुकांमुळे घरात धनाची कमतरता होते. जर तुम्ही सुद्धा जीवनात पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करता तरीही तुम्हाला जीवनात प्रगती मिळत नाही, तर वास्तूच्या काही चुकांमुळे हे होऊ शकते. तर चला, आम्ही तुम्हाला काही चुकांबद्दल सांगतो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या वास्तूमध्ये ही कमी राहिल्यास हे सर्व सदस्यांच्या जीवनावर खूप प्रभाव टाकते. कधी अचानक धनाची हानी होते, तर कधी बनलेले कार्य बिघडू लागते किंवा कोणीतरी आजारी पडू लागतो आणि कितीही धन आलं तरी ते टिकत नाही. सातत्याने मेहनत केल्यानंतरही जर या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही घरात वास्तूशी संबंधित काही चुका करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही कर्जात बुडू शकता आणि घरात दरिद्रता येऊ शकते. म्हणून तुम्ही त्वरित खाली दिलेल्या वास्तू टिप्स स्वीकाराव्यात. पण त्यापूर्वी जर तुम्हीही इच्छित असाल की लक्ष्मी माता तुमच्यावर कृपा करीत राहो, तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. नंबर 1. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की रात्री झाडू लावल्याने घरात दरिद्रता येते आणि धनाची देवी लक्ष्मी आपल्यावर रुसते आणि अलक्ष्मीचा निवास होतो. म्हणून कधीही असे करू नका. कदाचित तुमच्या घरात आर्थिक चणचणीचा एक मोठा कारण तुमची संध्याकाळी झाडू मारण्याची सवय असेल. तुम्ही ती त्वरित बदलण्याची आवश्यकता आहे. नंबर 2. जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अंधार राहत असेल तर हे खूपच अशुभ असते. तुम्हाला माहिती आहे का की जर घराच्या मुख्य दरवाज्यावर अंधार असेल तर बनत असलेले काम बिघडते आणि यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही तुम्ही अनेक कामात यशस्वी होत नाही. म्हणून घराच्या मुख्य दरवाज्यावर अंधार राहू देऊ नका. नंबर 3. अनेक लोकांची सवय असते की ते नळ चालू सोडतात आणि पाणी वाहू देतात. वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ असते. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुम्ही मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत होऊ शकता. नंबर 4. असे म्हटले जाते की ज्यांच्या घरात साफसफाई असते देवसुद्धा त्याच घरी वास करतात. म्हणून तुम्ही तुमचे घर पूर्णपणे स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. जर तुमचे घर पूर्णपणे विस्कटलेले असेल, सामान इकडे तिकडे पडले असेल, तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कधीच होणार नाही. म्हणून घरात नेहमी साफसफाई ठेवावी, जेणेकरून तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि धन हानी होणार नाही. नंबर 5. तुम्ही घरात प्रतिदिन पूजा करणे आवश्यक आहे. हिंदू धर्मानुसार घरात पूजा करणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण हे नकारात्मक ऊर्जा घराबाहेर काढते. ज्यांच्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात धनाची कमी राहते. यासोबत घरातील इतर सदस्यांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून नेहमी सकाळी उठून घराच्या मंदिरात पूजा करणे आवश्यक आहे. नंबर 6, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घराच्या बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजाला नेहमी बंद ठेवले पाहिजे. असे मानले जाते की जर तुम्ही तुमच्या घराच्या बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजाला उघडे ठेवले तर हे घरात नकारात्मक ऊर्जा पसरवते. यामुळे घरात धनाची कमी राहते. नंबर 7, मुख्य दरवाजावर तलवार, चाकू, भाले लावू नयेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये संघर्ष आणि तणाव वाढतो. नंबर 8, जर तुमच्या कुटुंबात काही लोकांचे आरोग्य चांगले नसेल तर तुमच्या घरात मृत वनस्पती असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात मृत वनस्पती ठेवल्या असतील तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून जर तुम्ही घरात वनस्पती ठेवत असाल तर त्यांना रोज पाणी देत राहा, जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील. नंबर 9, वास्तुशास्त्रानुसार घरात वटवाघूळ राहणे अत्यंत अशुभ मानले जाते आणि यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष नेहमी राहतो. म्हणून तुम्हाला असे उपाय करणे आवश्यक आहे ज्यामुळे वटवाघळांसारखे पक्षी घरात येऊ नयेत. नंबर 10, जर तुम्हाला रात्री जेवण केल्यानंतर सकाळी भांडी धुण्यासाठी सोडण्याची सवय असेल तर हे खूपच वाईट आहे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकते, ज्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो. नंबर 11, अनेकदा असे दिसून येते की काही लोक घाईत झाडू एरझाड करून चालून जातात. हे खूपच चुकीचे आहे. झाडूला माता लक्ष्मीचा स्वरूप मानले जाते. मानले जाते की जे लोक झाडूला या प्रकारे एरझाड करून ठेवतात त्यांच्यावर माता लक्ष्मी नाराज होतात आणि त्यांच्या घरात माता लक्ष्मी राहत नाहीत. झाडूला आदर देणे आवश्यक आहे आणि वापरल्यानंतर झाडूला हळूच ठेवावे. झाडूला घरात या प्रकारे लपवून ठेवले पाहिजे की बाहेरून येणाऱ्यांना झाडू दिसू नये. नंबर 12, काही लोकांची सवय असते की स्नान केल्यानंतर ते बाथरूम ओला सोडून जातात आणि साबणाचे पाणी साठलेले राहते आणि बाथरूम घाण राहते. जेव्हा तुम्ही स्नान करून बाथरूमपासून बाहेर येता तेव्हा बाथरूम स्वच्छ करून बाहेर या. असे न करण्याने मानले जाते की वरुण देवता नाराज होतात आणि त्यांच्या नाराज होण्यामुळे धनाची हानी होते. नंबर 13, हिंदू धर्मात तुलसीच्या वनस्पतीला खूप पवित्र मानले गेले आहे, ज्याच्या पानांशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. ज्यांना इच्छा आहे की घरात धनाचा भंडार नेहमी भरलेला राहो आणि कधीही पैशांची कमतरता न येऊ दे, त्यांनी कधीही संध्याकाळच्या वेळी तुलसीच्या वनस्पतीला स्पर्श करू नये. मान्यता आहे की ज्या घरात तुलसीच्या वनस्पतीची पवित्रता पाळली जात नाही तिथून धनाची देवी माता लक्ष्मी उठून जाते. नंबर 14, सनातन परंपरेमध्ये कोणत्याही कार्यासाठी शुभ अशुभ वेळ आणि दिवसाचा पूर्ण विचार केला जातो. धर्मशास्त्रात संध्याकाळी केस आणि नखांची कापणी करण्यास मनाई आहे. मान्यता आहे की जो व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करतो त्याच्या येथे माता लक्ष्मी नाराज होऊन जातात आणि तो नेहमी गरीब राहतो. नंबर 15, ज्योतिषशास्त्रानुसार किचनमध्ये ठेवलेल्या गोष्टींचा तुमच्या नशिबाशी संबंध असतो. ज्योतिषानुसार किचनमध्ये ठेवलेली हळद बृहस्पतीशी आणि दूध चंद्रग्रहाशी संबंधित आहे. तसेच मीठ, साखर इत्यादी गोष्टी उधार देण्यापासून वाचावे. मान्यता आहे की या सर्व गोष्टी उधार देण्याने माता लक्ष्मी रुसून जाते आणि व्यक्तीच्या जवळील धन हळूहळू कमी होऊ लागते. नंबर 16, जर तुम्ही तुमचे कपडे, चपला, बूट इत्यादी गोष्टी घरात अनियोजित ठेवून इकडे तिकडे फेकून देत असाल तर हे खूप चुकीचे आहे. कारण असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते, ज्यामुळे तुमच्या घरात पैशांची कमी होऊ शकते. नंबर 17, वास्तुशास्त्रानुसार घरात कोणताही तुटलेला आरसा, काच किंवा कोणतीही अन्य तुटलेली वस्तू ठेवू नये. कारण यामुळे घरातून सकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते आणि नकारात्मक ऊर्जा संचारित होते. नंबर 18, प्रत्येक गोष्टीसारखेच वास्तुशास्त्रानुसार घरात डस्टबिन ठेवण्याची दिशा ठरलेली असते. माहिती असावे
की घरात कुठेही डस्टबिन ठेवू नये. जर तुम्ही ते घराबाहेर किंवा प्रवेशद्वारावर ठेवले तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. नंबर 19. जर तुम्ही बेडवर बसून जेवत असाल तर तुम्ही खूप चुकीचे काम करत आहात. कारण वास्तुशास्त्रानुसार यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा नाराज होते आणि तुमच्या घराची आर्थिक उन्नती थांबते. नंबर 20. जर तुम्हाला रात्री जेवल्यानंतर सकाळी भांडी धुण्यासाठी सोडण्याची सवय असेल तर हे खूपच वाईट आहे. वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा तुमच्यावर नाराज होऊ शकते, ज्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवरही होऊ शकतो. ही सर्व माहिती जनरसला लक्षात घेऊन दिली जात आहे. ज्योतिष आणि धर्माचे उपाय आणि सल्ल्यांना तुमच्या आस्था आणि विश्वासावर आजमावा. व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला चांगले सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. प्रिय भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओमध्ये शास्त्रानुसार दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता राणी असे नक्की लिहा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.